नॉन आय टी बॅकग्राऊंड आहे आणि त्यांना करिअर करायचं आहे की त्यांना खूप हार्ड जाईल किंवा काय जाईल. बीकॉम पासून एक सक्सेसफुल सॉफ्टवेअर इंजिनियर आय टी मध्ये लास्ट 10 इयर्स पासून म्हणजे आहे, आता 9 ते 10 इयर्स त्याला करिअरमध्ये झाले आय टी मध्ये. करिअरची ग्रोथ सुरू झाली मुंबई कॉल सेंटरमधून. ओके. माझं कॉलेज पासआउट बीकॉम आहे, ग्रॅज्युएशन. त्याच्यानंतर मी कॉल सेंटरमध्ये फायनान्शियल स्टेबिलिटीसाठी एक जस्ट जॉईन केलं ॲज अ HR ॲडमिन. मग मी HRच्या पॉलिसीज शिकलो, ॲडमिनिस्ट्रेशन शिकलो, MIDCचं कल्चर शिकलो. त्याच्यानंतर मॅन्युफॅक्चरिंगमध्ये कसं काम केलं जातं, वर्कर्स कसे हँडल होतात. 2015मध्ये मी IT इंडस्ट्री जॉईन केली कारण मला ग्रोथ वाईज, फायनान्शियल वाईज थोडं अजून जास्त इम्प्रूव्ह व्हायचं होतं. मग त्याच्यामुळे मला IT सेक्टरमध्ये येण्याचं कारण फायनान्शियली जास्त ग्रोथ चांगली व्हावी आणि फायनान्शियल वाईज 1-2 वर्षामध्ये एवढा पैसा किंवा एवढी सॅलरी किंवा फायनान्शियल एवढी स्टेबिलिटी कशी काय येऊ शकते, तर त्याचं जिवंत उदाहरण मी बघितलं होतं IT इंडस्ट्रीमध्ये. बरोबर. हॅलो ऑल, वेलकम बॅक टू न्यू अनदर व्हिडिओ. तुमचं सगळ्यांचं परत एकदा देव्स डिजिटल डोमेनमध्ये स्वागत आहे. सो आजचा टॉपिक खूप इंटरेस्टिंग आहे किंवा असं म्हणता येईल की आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे. कारण म्हणजे जी आपण बोलतो की यार आय टीमध्ये मला जॉब करायचे, भलेही मला नॉन आय टी बॅकग्राऊंड आहे किंवा काय. सो बीकॉम करून एक सक्सेसफुल करिअर आय टीमध्ये केलेलं आहे. सो आपल्याकडे आज गेस्ट आहे किरण. येस किरण, वेलकम टू देव्स डिजिटल डोमेन. थँक्यू. सो म्हणजे किरणचं सांगितलं झालं तर, एक शॉर्टमध्ये सांगितलं झालं तर, किरणचं बॅकग्राऊंड जे बीकॉम पासून आहे, म्हणजे आपण जे बोलतो की नॉन आय टी बॅकग्राऊंड आहे आणि त्यांना करिअर करायचं आहे की त्यांना खूप हार्ड जाईल किंवा काय जाईल. सो आज असंच आपल्याला टोटल म्हणजे जर्नी आपल्याला समजणार आहे की बीकॉम पासून एक सक्सेसफुल सॉफ्टवेअर इंजिनियर आय टीमध्ये लास्ट 10 इयर्स पासून म्हणजे आहे, आता 9 ते 10 इयर्स त्याला करिअरमध्ये झाले आय टीमध्ये. सो आपण आज जर्नी बघू. सो व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा. येस किरण, परत एकदा थँक्यू. वेलकम. थँक्यू इन्व्हाइट केल्याबद्दल तुमच्या चॅनलवरती. सो आपण म्हणजे शॉर्टमध्ये काही इंट्रोडक्शन. ओके. सो माझं नाव किरण अरगडे आणि मी गेल्या 13 वर्ष पुण्यात आहे. ओके. माझं करिअरची ग्रोथ सुरू झाली मुंबई कॉल सेंटरमधून. ओके. माझं कॉलेज पासआउट बीकॉम आहे, ग्रॅज्युएशन. त्याच्यानंतर मी कॉल सेंटरमध्ये फायनान्शियल स्टेबिलिटीसाठी एक जस्ट जॉईन केलं. फॅमिलीला थोडा सपोर्ट असावा त्याच्या इनिशियल लेवलला. गुड. त्याच्यानंतर काही सर्कमस्टन्सेसमध्ये मला पुण्याला शिफ्ट व्हायला लागलं, पूर्ण फॅमिलीला. थोडी आमची गावाची शेती, मुंबई टू पुणे. येस. मग पुण्यात शिफ्ट झाल्यानंतर मी म्हटलं आता स्टेबिलिटी इम्पॉर्टंट आहे. बरोबर. फॅमिलीला सपोर्ट करायचं म्हटलं तर स्टेबिलिटी इम्पॉर्टंट आहे. कॉल सेंटर फायनान्शियली स्टेबिलिटी पाहिजे. तर त्याच्यामुळे मी मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये जॉईन केलं ॲज अ HR ॲडमिन. ओके. ॲज अ फ्रेशर. ओके. चाकणला. ओके. MIDC एरियामध्ये. आणि तिथून माझी करिअरची ग्रोथ सुरू झाली ॲज अ HR ॲडमिन. मग मी HRच्या पॉलिसीज शिकलो, ॲडमिनिस्ट्रेशन शिकलो, MIDCचं कल्चर शिकलो. त्याच्यानंतर मॅन्युफॅक्चरिंगमध्ये कसं काम केलं जातं, वर्कर्स कसे हँडल होतात. त्याच्यामध्ये ते आय टी रिलेटेड होतं? नाही, IT रिलेटेड नव्हतं. ओके. पण जस्ट एक करिअरची ग्रोथ सुरू करावी म्हणून मी माझी स्टेबिलिटीसाठी HR ॲडमिन प्रोफेशन चूज केलं. ओके. त्याच्यानंतर तिथे मी 2012 पासून 2015मध्ये जॉब केला. ओके. 2015मध्ये मी IT इंडस्ट्री जॉईन केली कारण मला ग्रोथ वाईज, फायनान्शियल वाईज थोडं अजून जास्त इम्प्रूव्ह व्हायचं होतं. मग त्याच्यामुळे मला IT सेक्टरमध्ये येण्याचं कारण फायनान्शियली जास्त ग्रोथ चांगली व्हावी, त्याच्यानंतर फॅमिलीला चांगला सपोर्ट व्हावा. त्याच्यामुळे मी मॅन्युफॅक्चरिंग टू IT माझ्या मध्ये जॉब जॉईन केला. 2015मध्ये मी ॲज अ ॲडमिनिस्ट्रेटर एक्झिक्युटिव्ह म्हणून A4 टेक्नॉलॉजीज कंपनीमध्ये जॉईन झालो. ओके. आणि त्या कंपनीमधून मी आत्ता कंपनीचं मर्जिंग झालं ACL डिजिटल बरोबर, त्याच कंपनीमध्ये मी आत्ता आहे. 2020 कोविडच्या टाइम पिरियडमध्ये मला थोडं टेक्नॉलॉजीचं आवड आहे. बेसिकली बोलायचं झालं म्हणजे ॲज अ कम्प्युटर इंजिनियर टेक्नॉलॉजी नाही, पण ओव्हरऑल जे ITचं टेक्नॉलॉजीज आहेत तर त्या टेक्नॉलॉजीची आवड आहे. ओके. तर मला थोडं ITमध्ये मी बघत होतो कल्चर्स कसे आहेत, लोकांचे ग्रोथ किती फास्ट होत आहेत. बरोबर. आणि फायनान्शियल वाईज 1-2 वर्षामध्ये एवढा पैसा किंवा एवढी सॅलरी किंवा फायनान्शियल एवढी स्टेबिलिटी कशी काय येऊ शकते, तर त्याचं जिवंत उदाहरण मी बघितलं होतं IT इंडस्ट्रीमध्ये. बरोबर. तर मोर दॅन 4 to 5 इयर्स एकाच फील्डमध्ये, एकाच कंपनीत काम केल्यामुळे मला ओळखी माझ्या भरपूर झाल्या होत्या. मॅनेजर्स, माझे कलिग्स, माझे कंपनीचे ओनर.
तर चांगले बॉन्डिंग असल्यामुळे मला थोडं त्यांनी सपोर्ट केलं. ओके, म्हणजे टेक्नॉलॉजी मी त्यांना विचारलं की मला असं असं थोडं करायचं आहे. तर मग कंपनीमध्ये इयरली बेसिसवरती हॅकेथॉन्सचे पार्टिसिपेशन होतं. बरोबर. त्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळे प्रोजेक्ट, तुमच्या आयडिया शेअर करू शकतो, प्रेझेंट करू शकतो. तर त्याच्यामध्ये मी पार्टिसिपेट केलं होतं आणि लकीली कोणताही बॅकग्राऊंड नसल्यामुळे मला काही सपोर्ट मिळाला नाही टेक्नॉलॉजीमुळे. कारण मला कसं बनवायचं ॲप्लिकेशन, कसं नाही बनवायचं, तर गुगलवरती अशा वर्ल्ड वाईड भरपूर साईट्स आहेत अवेलेबल, म्हणजे फ्रीली सगळं भेटतं आपल्याला, फ्रीलान्सिंग तुम्ही सगळं तर मी त्याचा सपोर्ट घेऊन त्या हॅकेथॉनमध्ये मी असे 2 हॅकेथॉन झाले, 2018 मध्ये, 2019 मध्ये. त्या दोन्ही हॅकेथॉन मध्ये मला फर्स्ट प्राइज भेटलं. अरे वा, ग्रेट. तर त्यामुळे मला जरा जास्त इंटरेस्ट मला जास्त आला की बोललो आपण करू शकतो काहीतरी. बरोबर. मग 2020 मध्ये मी फायनल डिसिजन घेतलं की आय नीड टू मूव्ह टू प्रॉपर इंजिनिअरिंग. ओके. सो मी 50-50 रेशोमध्ये काम करायला सुरुवात केली. इंटरनल प्रोजेक्ट्सवरती आधी सुरुवात केली. सो ॲज मी मॅन्युअल टेस्टिंग पासून सुरुवात केली. ओके. आता माझ्याकडे कॉलेजची डिग्री बीकॉम आहे. बरोबर. आणि पूर्ण इंजिनिअरिंग शिकायचं म्हटलं तर परत मला 4 वर्ष स्पेंड नाही करायचे. त्याच्यामुळे मी युट्यूबचा सहारा घेतला. अरे वा, ग्रेट. युट्यूबचा सहारा घेतला. असे भरपूर काही कोर्सेस आहेत युट्यूबवरती. असं नाही की तुम्हाला पैसे स्पेंड करावे लागतात किंवा इंजिनिअरिंगच केलं पाहिजे तरच तुम्ही IT इंडस्ट्रीमध्ये येऊ शकता, तर तसं काही नाही. युट्यूबमध्ये असे बरेच फ्री कोर्सेस अवेलेबल आहेत जेणेकरून तुम्ही ॲज अ करिअर स्टार्ट करू शकता. सो IT मध्ये करिअर सुरू करण्याचं माझं डोमेन आहे टेस्टिंग. सो मी ॲज अ QA क्वालिटी इंजिनियर म्हणून काम करतो. सो त्याची सुरुवात मॅन्युअल टेस्टिंग पासून होते. बरोबर. सो मॅन्युअल टेस्टिंगमध्ये मी वेबसाईटच्या टेस्टिंग केल्या, इंटरनल प्रोजेक्ट्सवरती कंपनीच्या. त्याच्यानंतर मोबाईल टेस्टिंग्स केल्या आणि API टेस्टिंग्स केल्या. सो त्याच्यामध्ये मला असं कळून आलं की एवढा 2-3 स्कोप आपण आहे, पण याच्या पलीकडेही जायचं आपल्याला. तर मग मी अजून एक माझ्या करिअरचा खूप मोठा इम्पॉर्टंट डिसिजन घेतला. बोललो आता मला फुल फ्लेश शिफ्ट व्हायचंय ॲज अ QA सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून. कारण मी दोन्ही बोटींमध्ये सवार नाही होऊ शकत. मला एकदा कुठलं तरी प्रोफेशन चूज केलंच पाहिजे, ॲज अ HR और ॲडमिन और QA इंजिनियर और सॉफ्टवेअर इंजिनियर. सो मी फायनल डिसिजन घेतला माझा की मला टेक्नॉलॉजीमध्ये शिफ्ट व्हायचं, मूव्ह व्हायचं. आणि माझ्या कंपनीने मला चांगला प्रोत्साहन दिला. कारण कंपनीचं बॉन्डिंग आणि माझं बॉन्डिंग कंपनीबरोबर एवढं चांगलं झालं होतं. मी ऑलमोस्ट 2015 पासून 2018-19 म्हणजे ऑलमोस्ट 5 इयर्स मी माझ्या करिअरचे त्यांना दिलेले होते. आणि कंपनीला 90-95 एम्प्लॉईज पासून 400 एम्प्लॉईज पर्यंत जाण्यापासून मी एवढं खूप बघितलेलं आहे. त्याच्यामुळे मला कंपनीचं खूप अप्स अँड डाऊन्स बघितलेत, बरेच रिसेशन्स बघितलेत. आणि अशा गोष्टीमुळे त्यामुळे कंपनीचं आणि माझं बॉन्डिंग चांगलं होतं. त्याच्यामुळे मला एक खूप मोठा बेनिफिट भेटला करिअर स्विचसाठी. सो 2000 आता ॲज अ मी 2020 पासून आणि टिल आजपर्यंत मी ॲज अ QA आहे. सो माझी आता पोस्टिंग सिनियर सॉफ्टवेअर टेस्ट इंजिनियर म्हणून आहे. इंटरेस्टिंग. सो मी 2 वर्ष ऑलमोस्ट मॅन्युअल टेस्टिंग काम केलं. त्याच्यानंतर मला गेमिंग प्रोजेक्ट्स मिळाला. त्याच्यामध्ये म्हटलं आता मॅन्युअल टेस्टिंग करून उपयोग नाही, मोबाईल टेस्टिंग करून उपयोग नाही, आता तुला थोडंसं अपग्रेड करावं लागेल ऑटोमेशनमध्ये. IT इंडस्ट्री अशी आहे की तुम्ही जोपर्यंत तुमचे स्किल्स अपडेट करत नाही तोपर्यंत तुम्हाला व्हॅल्यू नाही. बरोबर. आणि तुम्हाला जेव्हा व्हॅल्यू आहे तर तुमच्या पैशाला व्हॅल्यू भेटेल. बरोबर. सो फायनान्शियल वाईज, स्किल्स वाईज आणि IT इंडस्ट्रीच्या स्केल वाईज तुम्हाला त्याच्या हिशोबाने जायला लागतं. सो मॅन्युअल टेस्टिंगवरून मी इंडस्ट्री चूज केली. आता मला ऑटोमेशन केलं पाहिजे. सो मी तुमच्याकडून मला लकीली फ्रेंड सर्कलमधून तुमचा कॉन्टॅक्ट मिळाला. त्याच्यानंतर मी ऑटोमेशनचं बेसिक शिकलो तुमच्याकडून. त्याच्यानंतर सुरुवात केली, यूट्यूबचे व्हिडिओ बघितले. त्याच्यानंतर पायथन ऑटोमेशनचे बरेच व्हिडिओ आहेत, प्रोजेक्ट्स फ्रीलान्सिंग केले भरपूर. ग्लोबली गुगल क्रोमवरती बरेच अवेलेबल आहे. हॅकर रँक्समध्ये रँकिंग केलं, कोडिंग त्याच्यात सॉल्व्ह केलं. सो ऑटोमेशनच्या इंडस्ट्रीमध्ये तिकडून सुरुवात झाली. सो हे बेसिकली माझं. सो म्हणजे इंटरेस्टिंग आहे खूपच. कारण जेव्हा मला किरणचा कॉल आला म्हणजे फर्स्ट टाइम जेव्हा आला होता तेव्हाच मला खूप जी काही जर्नी आहे ती इंटरेस्टिंग वाटली होती. कारण
यार आपण जर आपलं बॅकग्राऊंड बीकॉम आहे आणि आपण कुठली गोष्ट करू शकत नाही असं काही नाहीये. म्हणजे मला असं किरणकडून ऐकायला भेटलं होतं की यार मी लास्ट म्हणजे माझं जे करिअर आहे ते मी बीकॉम मधून आलंय, की त्यानंतर मी ऍडमिन मधून आहे. आणि जेव्हा फर्स्ट कॉल झाला तेव्हाच असं लागलं मी इंटरेस्टिंग यार, म्हणजे जर ऍडमिन टू तुम्ही IT मध्ये एकदम सक्सेसफुल करिअर बनताय तर आपण फक्त बोलतो की यार ना नॉन IT बॅकग्राऊंड आहे, मी जॉब करू शकेल किंवा काय करू शकेल. IT मध्ये येऊन पण कितीच टेक्नॉलॉजी लर्न करणं आणि तिथे पण IT मध्ये तुम्हाला राहायचं, टिकून राहायचं असेल, तुम्हाला प्रत्येक वेळी तुमचे स्किल्स अपडेट करायचे. तर हे मला खूप इंटरेस्टिंग वाटलं, म्हणजे किरणमधून कारण म्हणजे लर्न करत गेला आणि तो अजून IT मध्ये एक 9 ते 10 वर्ष झालं तो टिकून आहे आणि व्यवस्थित स्वतःला अपग्रेड करत गेला. तो इंटरेस्टिंग. जेव्हा तू करिअर स्टार्ट केलं होतं तेव्हा तुला वाटत होतं का की मी IT मध्ये जाईल? नाही. करिअर सुरू माझी ॲक्च्युली मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमधून सुरू झाली होती. मी स्वतः माझ्या डोळ्यांनी बघितलं होतं ग्रोथ कशी आहे, फायनान्शियली तुम्ही किती स्ट्रॉंग आहेत आणि या जनरेशनमध्ये तुम्ही फायनान्शियली स्ट्रॉंग असणं खूप गरजेचं आहे. आणि त्याचं मोठं उदाहरण IT आहे. मला जे कधी कळालं, मला जेव्हा मी 2015 मध्ये A4 टेक्नॉलॉजीज जॉईन केली IT इंडस्ट्री, मी स्वतः माझ्या डोळ्याने बघितलेले आहेत लोकांच्या मुलांच्या ग्रोथ कशा होत आहेत. लोक कॉलेज पास आउट होऊन इंटर्नशिपवरून येऊन आज मंथली 2-2, 3-3, 4-4 लाखाचे पॅकेज लोक घेत आहेत. जेव्हा तू हे करिअर मध्ये जेव्हा तू IT इंडस्ट्रीमध्ये यायचा विचार केला, ऍज अ फक्त करिअर साठी बघितला, फायनान्शियल साठी बघितला का त्याच्यामध्ये ग्रोथ थोडी दिसली? असं नाहीये की HR ॲडमी इज अ बॅड प्रोफेशन, असं काही नाहीये. म्हणजे तेही चांगलं प्रोफेशन आहे. पण कम्पेअर केलं जर तुम्ही एका IT इंजिनियर बरोबर किंवा एक मॅनेजमेंटच्या एम्प्लॉई बरोबर, सो जी ग्रोथ होते ती ग्रोथ होते बऱ्यापैकी चांगली. पण फायनान्शियली जी ग्रोथ चांगली IT इंजिनियरची होते 1-2 वर्षात, तुम्हाला ज्या पे स्केल तो IT कंपनी देते तो तुम्हाला ऍज अ मॅनेजमेंट कंपनीमध्ये थोडा कमी 3-4 वर्ष लागतात, पण भेटतो. बरोबर. सो मेन कारण त्याचं होतं की फायनान्शियली स्ट्रॉंग होणं गरजेचं आहे या जनरेशन वाईज. सो ते मी डिसिजन माझं प्रायोरिटी होती. करेक्ट. सेकंडरी तुम्हाला मी जसं सांगितलं की मला टेक्नॉलॉजीची आवड आहे आधीपासूनच. सो मला आवडतं टेक्नॉलॉजीमध्ये काम करायला. सो त्याच्यामुळे माझं एक सेकंड ते होतं. म्हणजे आपण जरी समजा मी खूप अशा व्हिडिओजमध्ये पण सांगितलं होतं की जर आपण काही टेक्नॉलॉजी किंवा काही कोणती ब्रांच किंवा काही आपण एज्युकेशनमध्ये जर आपल्याला अर्ली एजमध्ये जर आपल्याला गायडन्स नाही भेटलं आणि जर आपल्याला आवड असली तर आपण करू शकतो. नाही, असे बरेच उदाहरण आहेत की आता मी फ्रँकली सांगायचं बोललं तर मी माझं शाळा माझे सगळं वर्नाक्युलर मीडियममधून झालेलं आहे, मराठी मीडियममधून झालेलं आहे. माझे आई बाबा जे आहेत त्यांना एवढं काही नॉलेज नव्हतं की तुम्ही इंजिनिअरिंग करा, सायन्समध्ये जावा, हे करा, कॉमर्समध्ये जावा. मला 10वीला 45% मार्क्स, 12th मला 54 भेटले, ग्रॅज्युएशनला 64 भेटले. सो ठीक आहे, म्हणजे एक मिडल क्लास फॅमिली असल्यासारखं त्या टाइम मधून आम्ही बाहेर आलेलो. त्याच्यामुळे त्या स्टेजमध्ये आई बाप्पांनी तो विचार नसेल केला की बाबा आणि तेव्हा त्यांना सांगायला कोण नसेल, गायडन्स. त्याच्यामुळे ते एक तुम्ही निगेटिव्ह पॉईंट बोलू शकता, पण तो निगेटिव्ह पॉईंट नाही त्यांच्या स्केलने तो नाही म्हणताय ना. कारण काय ना, म्हणजे माझ्या पण घरी तुझ्या पण, कारण त्यावेळेस तेवढं नव्हतं किंवा त्यांना अवेअरनेस नव्हतं की काय आपल्या मुलांनी केलं पाहिजे किंवा काय. त्यांना जेवढं आता कसं झालंय ना, आता सोशल मीडिया म्हणजे सोशल मीडिया एवढं झालं की तुम्हाला कुठली फील्ड घ्यायची, त्या टायमिंग सांगणार आम्हाला कोण नव्हतं. त्याच्यामुळे जे काय असेल ते आम्ही सगळे लाईव्ह उदाहरणं बघूनच आम्ही शिकलेलो आहे. बट हे चांगलं केलं तू की यार, म्हणजे तुझी ही टेक्नॉलॉजी जरी तू बॅकग्राऊंड बीकॉम मधून आला पण तू हे चेंज करत गेला स्वतःला. बरं, हे जेव्हा तू हे चेंज करत गेला सारखं तुझ्या मनात काय थॉट होते, म्हणजे की यार ह्या फील्डमध्ये गेलं तरच आपल्याला सक्सेस भेटेल, किंवा जेव्हा तू IT मध्ये आला तेव्हा तुला असं वाटत होतं की यार मी कोडिंग करेल, नाही मी मोठे मोठे प्रोजेक्ट हँडल करू शकतो, किंवा म्हणजे ते कसं तुला म्हणजे हे वाटलं की यार नाही मी करू शकतो IT मध्ये पण जॉब? अच्छा, हे IT मध्ये जॉब करू शकतो याचं मेन कारण जे मला थिअरॉटिकल जो एक्सपिरियन्स असतो किंवा तुम्ही जो बुकिश ज्ञान तुम्ही बोलता, बरोबर, तुम्हाला ते असणं गरजेचं नाहीये. म्हणजे ते पण तुम्हाला प्रॅक्टिकली पण ते इम्प्लिमेंट करता आलं पाहिजे. ऍब्सोल्युटली. ठीक आहे. तर जेव्हा तुम्ही त्याच्यात सक्सेस होता तुम्हाला ऑटोमॅटिक तुमच्या माइंडमध्ये ते किडा तुमच्या भरतो की तुम्हाला हे करायचंय. मी तुम्हाला एक माझं लाईव्ह उदाहरण देतो. मी जस्ट एक ऑटोमेशन प्रोजेक्ट वरती शिफ्ट झालो होतो. त्याच्यामध्ये मला एक माझा क्वेरी सॉल्व्ह नव्हती होत.
सो मी संध्याकाळी 7 वाजल्यापासून रात्री 4 वाजेपर्यंत त्या क्वेरी सॉल्व्ह करायलाच बसलो होतो. मी म्हटलं जोपर्यंत हे सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत मी उठणार नाही. सो तुम्हाला ती तेवढी डीपनेस, तेवढी आवड पाहिजे तुम्हाला त्याच्यामध्ये, तर तुम्ही ते लाईफ मध्ये अचीव्ह करू शकता. असं काही नाही की ऑफिसचा टाइम झाला आणि मी लॅपटॉप बंद केला, असं काही नाही. तुम्हाला जर करिअर मध्ये किंवा आयटी मध्ये तुम्हाला काही दाखवून द्यायचं, तुम्हाला करायचं आहे, तर तुम्हाला त्याच्यावरती स्पेंड केलं पाहिजे टाइम. बरोबर, ॲब्सोल्युटली. तुम्हाला शिकलं पाहिजे व्यवस्थित, एक एक गोष्टी शिकल्या पाहिजेत. असं नाही की तुम्ही आता मॅन्युअल टेस्टिंग केलं, मला मॅन्युअलच करायचंय आणि मी तिथूनच माझी करिअर तिथपर्यंतच ठेवला. मी काही असे लोक बघितले की बाबा त्यांचं इंजिनिअरिंग मध्ये त्यांचं म्हणजे हे झाले, ग्रॅज्युएशन झालंय, कॉम्प्युटर असो, आयटी करिअर असो, आणि त्यांनी मॅन्युअल टेस्टिंगची फील्ड जॉईन केली आहे आणि ते तिथंच आहे अजून 5 वर्ष 10 वर्ष तिथेच आहे. म्हणजे तुझ्या बाबतीत बघायला गेलं तर बॅकग्राऊंड तू कुठून आलाय, म्हणजे बीकॉम, कॉल सेंटर, ऍडमिन आणि मॅन्युअल टेस्टिंग, ऑटोमेशन टेस्टिंग. हे मी आता फ्रँकली सांगायचं म्हणजे मागच्या महिन्यातच माझं सर्टिफिकेशन ISTQB ते ग्लोबली इंटरनॅशनल लेवलला असतं, तर ते सर्टिफिकेशन माझं कंप्लीट झालंय. मला 87% भेटले त्याच्यामध्ये आउट ऑफ 100. ग्रेट, काँग्रेट्स. सो असं नाही की तुम्हाला फक्त युट्यूब मधून काही भेटेल, तुम्हाला काही कोर्सेस आहेत तुम्हाला जे विच इज अराउंड युडमी वरती 500-600 रुपीज मध्ये तुम्हाला कोर्सेस अवेलेबल आहेत, तुम्ही त्याचाही सहारा घेऊ शकता. त्याच्यानंतर तुम्हाला असे काही सर्टिफिकेशन्स करणं गरजेचं आहे की जेणेकरून तुमचे स्किल्स हे ॲज अ इंजिनियर लेवलला मॅच झाले पाहिजे. कंपनी बघत नाही की तुम्ही ग्रॅज्युएशन केलंय किंवा तुम्ही आयटी मधून 4 वर्ष स्पेंड करून इंजिनिअरिंग करून तुम्ही जॉबला स्विच झालेत. कंपनीला सर्टिफिकेशन्स इम्पॉर्टंट असतात, कंपनीला तुमचे स्किल्स इम्पॉर्टंट असतात. स्किल्स, बरोबर. तुम्हाला जर ते येते, सो तुम्ही बीकॉम असले किंवा आर्ट्स मधून असले तरीही तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला फक्त टेक्नॉलॉजी मध्ये जर मॅच झाले तर तुम्ही करू शकता. त्यांना जे एक्सपेक्टेड ते जर तुम्ही देत असाल तर. मी आता ज्या प्रोजेक्ट वरती काम करतोय त्याच्यामध्ये म्हणजे ऑलमोस्ट 8-9-10 वर्षाचे एक्सपिरियन्सचे एम्प्लॉईज काम करतात माझ्यासोबत. सो मी त्यांच्यासोबत आता काम करतोय, त्यांच्यासोबतच आहे. म्हणजे असं काही नाही की असं नाहीये की हा म्हणजे त्यांनी इंजिनिअरिंग केलंय आणि मी बीकॉम वरून मॅन्युअल टेस्टिंग वरून ऑटोमेशन, तर आता डिफरन्शिएट तर आता ते होणारच नाही. सो म्हणजे किती इंटरेस्टिंग आहे जर बीकॉम करून किंवा अशा एकदम बाकीच्या सगळ्या गोष्टी मागे टाकून, आणि काही फॅमिली बॅकग्राऊंड पण खूप आहे, मिडल एकदम आपलं नॉर्मल सगळं लेमॅन लँग्वेज मध्ये मराठी माणसाचं आपलं जसं असतं, मिडल क्लास फॅमिली, 8 ते 6 जॉब करायचं, घरी यायचं, दोन टाइमचं जेवण मिळतंय तेवढं खायचं आणि बस झोपायचं. हे अशा इंटरेस्टिंग आहे. म्हणजे जर समजा तुम्ही जर तुम्हाला जर आयटी मध्ये यायचं असेल आणि जर तुमचं इंजिनिअरिंग झालं असेल तर तुम्ही हा विचारच नाही केला पाहिजे. ओके, तुम्ही जर आयटी आणि कॉम्प्युटर ब्रांच असेल तुमची, तुम्ही तर हे म्हणजे तुम्ही केलंच पाहिजे. तुम्हाला आयटी मध्ये तुम्हाला जॉब करायचा, तुम्ही ट्राय केलाच पाहिजे. जर समजा नॉन आयटी वाले इतकं सक्सेसफुल जेवढं, आणि मेन म्हणजे काय ना, काही जण तर एक टेक्नॉलॉजी म्हणजे त्यांचं करिअर एंड करतात. म्हणजे जावा डेव्हलपर म्हणलं की जावा डेव्हलपर एंड करतात. आणि तुझ्या बाबतीत मला एवढं इंटरेस्टिंग वाटलं की म्हणजे स्टार्टिंग पासूनच मी तुला 2-3 वेळेस बोललो पण असं कॉलवरती की तू एवढं कसं काय केलं म्हणजे नाही का, टेक्नॉलॉजी स्विच करणं, अरे जॉब स्विच करणं म्हणा किंवा टेक्नॉलॉजी स्विच करणं इतकं अवघड आहे ना, म्हणजे एकदम अडॅप्ट करणं. आणि काय होतं ना की 3-4 वर्ष जर आपण एका टेक्नॉलॉजी काम केलं ना तर आपण कम्फर्ट झोन मध्ये जातो. कम्फर्ट झोन, अरे नाही मॅन्युअल टेस्टिंग आहे ना, आपली सॅलरी चालू आहे ना, तर कशाला असं तुम्हाला ते कम्फर्ट झोन मध्ये गेल्यानंतर तुम्ही ऍज अ गव्हर्नमेंट एम्प्लॉई होता बस. पण तुम्हाला जर लाईफ मध्ये खरंच काही करायचंय, तुम्हाला काही अचीव्ह करायचंय किंवा तुमचे जे फायनान्शियल गोल्स आहेत, तुमचे आता या जनरेशन मध्ये फायनान्शियल गोल्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्याच्यामुळे तुम्हाला ते करायचं असेल तर तुम्हाला स्किल्स अपग्रेड केलेच पाहिजे. करेक्ट. आता माझं उदाहरण सांगायचं, मी मॅन्युअल मधून ऑटोमेशन केलं, मोबाईल टेस्टिंग मध्ये आलोय. मध्यंतरी मी जेनकिन्स वगैरे त्या सगळ्या जे डेव्हलपर्स वगैरे जे यूज करतात, तर जेनकिन्स बोला, तुम्ही डॉकर्स बोला, अशा वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी तुम्हाला शिकता आले पाहिजे. तुम्हाला कंपनीमध्ये कधी कंपनीचं कधी प्रोजेक्ट काय भेटेल, तुम्हाला ते नॉलेज असणं थोडंफार गरजेचं. भले तुम्हाला तो प्रोजेक्टमध्ये काम करणं गरजेचं नाहीये की म्हणजे तो स्पेसिफिक त्याच फील्डमध्ये त्याच डोमेनमध्ये काम भेटेल, जेनकिन्स मध्येच भेटेल, डॉकर्स मध्येच भेटेल, बरोबर, पण ऍज अ नॉलेज म्हणून तुम्हाला ते असलं पाहिजे. कंपनीत काम कधीही कुठल्याही प्रकारचं येऊ शकतं किंवा तुम्हाला करंट प्रोजेक्टमध्येच जर एनहान्समेंट करायची असेल, तुम्ही क्लायंटला दाखवू शकता तुमच्या हिशोबाने की आम्हाला हे माझ्या एवढं सगळं येतंय. आता कधी वाटतंय म्हणजे पाठीमागे वळून की यार आम्ही एवढ्या टेक्नॉलॉजीवर काम करतोय किंवा मी करू शकलो असतो का? नाही, उलट अजून शिकण्याची आवड पाहिजे. म्हणजे तुम्हाला ते मेन नाही तुमचं. तुम्हाला जर आयटी मध्ये खरंच सक्सेसफुल व्हायचं असेल, तुम्हाला एव्हरी टाइम तुम्हाला अपग्रेड केलंच पाहिजे, स्किल्स अपडेट केले पाहिजे. आता सध्या कुठल्या प्रोजेक्टवरती काम करतो आणि किती टेक्नॉलॉजीवरती काम करतो? मी आता मोबाईल टेस्टिंग वरती काम करतोय आणि त्याचं ऑटोमेशन आणि मॅन्युअल टेस्टिंग, त्यात म्हणजे ओव्हरऑल US ची टीम, मॅक्सिको टीम, कोलंबिया टीम
आणि आपली इंडियाची टीम असे टेक्नॉलॉजी आहेत त्या काम करतात. त्याच्यामध्ये APM यूज करतो आम्ही. ग्रेट. आणि डिटॉक्स म्हणून एक फ्रेमवर्क आहे, त्या ओके. फ्रेमवर्कवरती काम करतो आपण, विच इज मॅक बाइंडेड. आणि चालू आहेत एनहान्समेंट. तो प्रोजेक्ट ॲज अ इनिशियल स्टेजला 5 ते 6 वर्ष झाला ते घेऊन आपल्याकडे. आणि त्याच्यानंतर मला चान्स भेटला प्रोजेक्टमध्ये येण्याचा, मूव झालो. मी म्हणजे ॲज अ कम्पॅरिझन करायचं बोललं ना तर माझं कॉम्प्युटर इंजिनिअरिंग झालंय. तू जेवढ्या टेक्नॉलॉजी सांगतोय ना त्या टेक्नॉलॉजी माझं पण अजून काम तेवढं झालं नाहीये. नाही म्हणजे टेक्नॉलॉजी माहीत असणं गरजेचं आहे. काम भले तुम्हाला करता आलं नाही करता आलं, म्हणजे लाईव्ह प्रोजेक्टवरती काम करायला मिळेल नाही मिळेल सांगता येत नाही, पण ॲज अ नॉलेज म्हणून तुम्हाला ते असलं पाहिजे तुमच्या डोक्यामध्ये. बरोबर. येस. नॉलेज तुमचं कधी वाया जात नाही. हा, नॉलेज तर कधी केलं तर म्हणजे तुम्हाला तेवढं. आणि काय माहिती का, आपण कधी कधी काय होतं की यार माझं, आणि कधी कधी आपल्या म्हणजे ॲज अ इंडियन मन किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये असं झालं की यार मला जर थोडं काय आलं ना तर आपण असं करतो यार मला भरपूर काय येत आता, मला आता लर्न करायची गरज नाही आता काही, म्हणजे मला आता. आणि ॲज अ, आणि हे पण आहे की यार आता जर बघायला गेलं ना, ॲज अ फ्रेशर जर कंपनी जॉईन केली ना, फ्रेशर्सला खूप नॉलेज आहे. बरोबर. त्यांना म्हणजे जे इंजिनिअरिंग म्हणा की त्यांचं एज्युकेशन म्हणा एवढं पॉवरफुल झाले ना की आताचा जे आपल्याला 5-10 वर्ष आपण IT मध्ये टिकून आहेत ना, आपल्यापेक्षा त्यांच्याकडे नॉलेज आहे भरपूर. कारण त्याचं मीही ते ऍक्सेप्ट करतो. कारण त्यांना जे जिद्द असते ती त्यांची, जी त्यांची स्किल्स असतात, कोडिंग करायची जी आवड असते किंवा जे टेस्टिंग करायची आवड असते, डेव्हलपमेंट करायची आवड असते, ती इनिशियल स्टेजला 1, 2, 3 वर्ष, 4 वर्ष, मॅक्झिमम 5 वर्ष या स्टेजमध्ये तुम्हाला बऱ्यापैकी तुमचे टेक्निकल स्किल्स तुमचे बऱ्यापैकी चांगले होऊन जातात, हँड्स ऑन होऊन जातात. त्याच्यानंतर मग एक तुम्हाला सेटल व्हायचं असतं. मग तुम्ही तुमचे पोस्ट अपग्रेड होते, तुम्ही ॲज अ लीड किंवा मॅनेजर्स बनता, किंवा तुम्ही एक 2-3 जणांच्या ग्रुप्स हँडल करता. मग त्याच्यामध्ये तुमचं कुठे टेक्निकल स्किल्स तुमचं थोडं मागे पडून जातं. ती सवय थोडी पुढे 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 होत जाऊन मग ती थोडे कुठे जाऊन तरी स्टॉप होते. पण असं न करता तुम्ही टेक्निकली ही स्ट्रॉंग तेवढंच पाहिजे, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक वेळेस तुम्ही जर टीम हँडल करताय किंवा तुम्ही काही जर हँडल करत असेल, तुमची टेक्नॉलॉजी हँडल करते, तुम्हाला ते येणं गरजेचं आहे. बरोबर. सो ते इनिशियल स्टेजला होतं. आणि त्या मानाने जे 5-4 वर्ष जे काम एम्प्लॉई एक्सपिरियन्स काम करतात ते तुम्हाला कंपॅरिझन करता येणार नाही जे फ्रेशर आहेत त्यांच्या. तुम्हाला प्रत्येक वेळी फ्रेशर चांगलेच एक्सपिरियन्स भेटतील तुम्हाला. करेक्ट. आपल्या व्ह्युअर्सला काय सांगता येईल की यार काही स्टुडंट असे पण आहेत की म्हणजे आता नॉन IT बॅकग्राऊंड आहे त्यांचं, कोणाचं सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल वगैरे असं आहे. म्हणजे तुझ्याकडे तर एक्झाम्पल असं आहे की तू डायरेक्टली BCom करून आलाय. ओके. जेव्हा आपण एकदा टेक्नॉलॉजी चेंज करतो किंवा असं कधी फेस झालं की यार तू BCom केलंय तुला जमणार नाही, किंवा मी BCom केलंय मला त्या टेक्नॉलॉजी येणार नाही, किंवा तुझं एज्युकेशन कोणी चेक केलं, काही जणांचा डाऊट असतो की अरे नाही माझं चुकून BCom झालंय किंवा मी कुठल्या फील्डमध्ये गेलोय, मला आता IT इंडस्ट्रीमध्ये जायचंय आणि माझं तेवढं एज्युकेशन नाहीये, माझ्याकडे तेवढं नॉलेज नसेल, बरोबर, तर मी एंट्री कशी करू? तर हे एकदा थोडं सांगू शकशील का, जेणेकरून हेल्प होईल? जर तुम्हाला कोणताही फील्ड किंवा डोमेन किंवा तुमचं काही प्रोफेशन स्विच करायचं असेल आणि तुम्हाला IT मध्ये यायचं असेल, तुम्हाला आधी त्याच्यासाठी एक रोडमॅप बनवायला लागेल. बरोबर. ठीक आहे. असं नाही की तुम्हाला लगेच उद्याच्या उद्या सगळे टेक्नॉलॉजी भेटतील तुम्हाला लगेच. त्याचा एक रोडमॅप असतो. तुम्हाला त्या लेवलने ABCD शिकूनच तुम्हाला पुढचे सेंटेन्स बनवायला शिकवायला लागतं. सो तो एक रोडमॅप असतो. तुम्हाला जर टेस्टिंगमध्ये यायचं असेल तर तुम्हाला इनिशियलला मॅन्युअल टेस्टिंग असतात, त्याच्या कन्सेप्ट आहे टेस्टिंगच्या, तुम्हाला ते येणं गरजेचं आहे. तुम्हाला एकदा कन्सेप्ट माहीत झाल्या मॅन्युअल टेस्टिंगच्या, ऑटोमेशन फार मोठी गोष्ट नाही आहे. तुम्हाला जर मॅन्युअल येत असेल, मोबाईल टेस्टिंग येत असेल, ते थोडे एक टेक्नॉलॉजीचे पार्ट आहेत. पण बेसिक सांगायचं म्हटलं तर ॲज अ टेस्टर म्हणून तुम्ही मॅन्युअल टेस्टिंग पासून सुरुवात करू शकता. त्याच्यानंतर करिअर सुरू करायचं असेल, तुम्हाला ॲटलिस्ट टेस्टिंगमध्ये काय होतं, तुम्ही म्हणजे बेसिक म्हणायचं ज्युनियर KG, सिनियर KG, फर्स्ट सेन असं सिच्युएशन असेल, तसंच तुम्हाला याच्यामध्ये जायला लागतं. सो मॅन्युअल टेस्टिंग इज ज्युनियर KG. त्याच्यानंतर तुम्हाला थोडं API टेस्टिंग आलं पाहिजे, पोस्टमॅन थ्रू किंवा दुसरे स्वॅगर वगैरे आहेत, बरेच प्लॅटफॉर्म आहेत, तुम्हाला त्याच्या थ्रू API टेस्टिंग आलं पाहिजे, जेणेकरून API कशा कॉल्स होतात, तुम्हाला मागे ते कसं होतं त्याच्यातही माहीत झाले. हे जेव्हा 2 तुम्हाला येतं, तुम्हाला ऑटोमेशन काही मोठी गोष्ट नाही. म्हणजे एकदा तुम्हाला कन्सेप्ट कळाली की टेक्नॉलॉजीमध्ये किंवा टेस्टिंगमध्ये काय होतं, तर तुम्हाला ते कळलं. त्याच्यानंतर मग तुम्ही कुठलीही एखादी लँग्वेज घ्या. मी असं सांगणार नाही की पायथनच करा, जावाच करा किंवा C++ करा, असं नाही. कुठलीही एक लँग्वेज घ्या. तुम्हाला या कन्सेप्ट जर माहीत असेल, तुम्हाला त्या जड जाणार नाही करायला. थोडा कोडिंगमध्ये इनिशियल स्टेजला त्रास होईल तुम्हाला, थोडे टेक्नॉलॉजीज लिहिताना किंवा कोड लिहिताना थोडा त्रास होतो, पण त्याला प्रॅक्टिस इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला रोज 2 ते 3-4 तास कोडिंगची प्रॅक्टिस केलीच पाहिजे, तरच जाऊन तुम्हाला ते
लॉजिकल क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व्ह करता येतील. सो बेसिकली तुम्ही करू शकता मॅन्युअल टेस्टिंगचा रोड मॅप आहे, तो रोड मॅप तुम्ही सेट करा. YouTube वरती बरेच व्हिडिओ आहेत, खूप फ्री कोर्सेस अवेलेबल आहेत. तुम्हाला टेस्टिंग मध्ये करिअर करायचं आहे, डेव्हलपमेंट मध्ये करिअर करायचं आहे, डेव्हऑप्स मध्ये करायचं आहे, सगळे रोड मॅप्स अवेलेबल आहे, सगळं अवेलेबल आहे फ्रीली. तुम्हाला फक्त जिद्द पाहिजे. हा, म्हणजे लर्न करण्याची तुम्हाला जिद्द पाहिजे. इंटरेस्टिंग, म्हणजे खूपच जसं की तुम्हाला खूप माझ्या व्हिडिओजमध्ये पण किंवा यूट्यूबमध्ये पण तुम्हाला भेटलेलं आहे, किंवा नॉन IT बॅकग्राऊंडमधून तुम्ही IT मध्ये कशी एंट्री करता. एक मला एकदम असं प्रॅक्टिकल एक्झाम्पल वाटलं जे की तुमच्या समोर मला मांडावं, की यार नाही, किरणचं पण बॅकग्राऊंड तसं आहे की जे नॉन IT मधून आता असं तो टप देतोय की यार म्हणजे कंपॅरिझन कोणी करू शकत की यार नाही, हा नॉन असं बोलू शकणार नाही, यार नाही तुझं बॅकग्राऊंड. आणि तुला म्हणजे मी पण सरप्राईज होतो जेव्हा तुझ्या टेक्नॉलॉजी सांगितले आणि माझं BCom झालंय, म्हणजे मीच तेव्हा सरप्राईज होतो. सो असं काही नाहीये की तुम्हाला पण म्हणजे IT मध्ये यायचं आहे, किंवा तुमचं BCom झाले कुठलीही फील्ड असो. सध्या असं कुणीच काही बोलत नाही की माझं ग्रॅज्युएशन कशात झालंय. तुमच्याकडे नॉलेज किती आहे आणि तुम्ही हे करू शकता का, ह्याच्यावरती सध्या फोकस आहे. सो म्हणजे त्या गोष्टीवरती तुम्ही जास्त फोकस करा. ओके, सो येस, थँक्यू किरण, की जेवढे पण म्हणजे तू तुझी जर्नी शेअर केली नॉन IT टू IT बॅकग्राऊंड मध्ये. जर तुम्हाला समजा करिअर करायचं असेल तर नक्कीच रोड मॅप करा, आणि तुम्हाला नक्कीच हेल्प होईल. नक्की हेल्प होईल तुम्हाला, कारण जे काय त्यांनी इनिशियल लेवलला त्याचं करिअर स्टार्ट केलं आणि आता तो IT मध्ये एकदम वेल सेटल आहे. सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा, आणि नक्कीच रोड मॅप तुम्ही हा फॉलो करा. नक्की तुम्हाला IT मध्ये करिअर करायचं असेल तर तुम्हाला हेल्प होईल. सो वन्स अगेन थँक्यू किरण आल्याबद्दल. थँक्स फॉर वॉचिंग.